ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची? ह्या भूमीला साथ लाभली दर्याच्या लाटांची. कोणी म्हणे माया नगरी, कोणी मुंबाई माता. इतिहासातून चला उलगडू आजही विस्मय गाथा. श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक स्वर ओमकार गोवर्धन आणि केतकी थत्ते, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज आपण ऐकणार आहोत भायखळ्याचा खडा पारशी या गोष्टीचा दुसरा भाग. माणेकजी करसेटजी या पुरोगामी पारशी गृहस्थानं 1 सप्टेंबर 1863 रोजी स्त्रियांसाठी मुंबईतली सर्वात पहिली, तीही इंग्रजी माध्यमाची शाळा द अलेक्झांड्रा नेटिव्ह गर्ल्स इंग्लिश इन्स्टिट्यूशन या नावानं आपल्या राहत्या घरी सुरू केली. स्वातंत्र्योत्तर काळात शाळेच्या नावातून नेटिव्ह हा शब्द गाळण्यात आला आणि आता ही शाळा द अलेक्झांड्रा गर्ल्स इंग्लिश इन्स्टिट्यूशन किंवा केवळ अलेक्झांड्रा गर्ल्स हायस्कूल या नावानं ओळखली जाते. सप्टेंबर 2018 मध्ये या शाळेला 156 वर्ष पूर्ण झाली. त्या वर्षात अल्बर्ट हॉल ही शाळेची इमारत जीर्ण झाल्यानं पाडण्यात आली आणि त्या जागी नवीन इमारत बांधण्यात आली. शाळेची नवीन इमारत बांधतानाही तिचं इतिहासाशी असलेलं नातं तोडलेलं नाही. अल्बर्ट हॉल या ब्रिटिशकालीन इमारतीच्या कमानीचा काही भाग आणि सर रिचर्ड टेम्पल यांच्या हस्ते बसवलेली जुन्या इमारतीची कोनशिला आजही शाळेनं जपून ठेवली आहे. चालू वर्षात म्हणजे 2026 साली ही शाळा तिच्या स्थापनेची 164 वर्ष पूर्ण करते आहे. फोर्टमधल्या स्वतःच्या इमारतीत येऊनही या शाळेला पुढच्या 5 वर्षात 150 वर्ष पूर्ण होणार आहेत. या शाळेला शेजार लाभला आहे भारताच्या औद्योगिक विश्वाचा पाया रचणाऱ्या जमशेदजी नुसेरवानजी टाटा यांच्या 29 एस्प्लनेड हाऊस या महालासम असलेल्या भव्य वास्तूचा. आता थोडंसं खडा पारशी पुतळा ज्यांचा आहे त्यांच्याविषयी. मुलींच्या शिक्षणात कमालीचा रस असलेल्या माणेकजींचे वडील करसेटजी मुंबईतले एक धनाढ्य पारशी व्यापारी होते. पारशी पंचायतीचे ते सन्माननीय सदस्य होते. त्यांची स्वतःची जहाजं होती. ते बँकर होते. श्रॉफ हे आडनाव त्यामुळेच त्यांना मिळालं होतं, जे पुढे माणिकजींनी वगळलं. त्यांच्यापासून पुढे करसेटजी हे आडनाव लागलं. व्यापारात येऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकाला मदत करण्यात ते तत्पर असत. पारशी समाजातील ते एक आदरणीय व्यक्तिमत्व होतं. एवढं की कधी कधी अगदी घरगुती भांडणं सोडवण्यासाठी सुद्धा करसेटजींना मध्यस्थी करावी लागत असे. सन 1835 मध्ये करसेटजींना धंद्यात मोठी खोट आली आणि त्यांच्या नशिबाचे फासे पालटले. त्यातच त्यांचं इंग्रज सरकारशी काहीतरी भांडण सुरू झालं आणि ते विकोपाला गेलं. हे भांडण कोर्टात गेलं पण त्याचा काही निकाल येत नव्हता. परिणामी व्यापारात प्रचंड नुकसान व्हायला लागलं. या परिस्थितीमुळेच माणेकजींना सरकारकडे नोकरी मागावी लागली. सरकारनं त्यांना ज्या पदावर नोकरी दिली ते पद मान सन्मानाचं होतं, पण त्याकरता मिळणारं वेतन मात्र अत्यंत अपुरं होतं. गव्हर्नर लॉर्ड एल्फिन्स्टन यांना 30 नोव्हेंबर 1843 रोजी लिहिलेल्या पत्रात माणेकजींनी या भांडणाचा दुर्दैवी घटना असा उल्लेख करून त्यांचं वेतन वाढवण्याची विनंती केली होती. व्यापारात आलेल्या दुर्दैवी अडचणींमुळे करसेटजींचं निधन झालं. पुढे माणिकजींचे दिवस पालटले. वडिलांनी दिलेली शिकवण, शिक्षण आणि संस्कारांमुळेच आपल्याला चांगले दिवस येऊ शकले असा विश्वास त्यांना होता. म्हणून त्यांनी मुंबईतील मोक्याच्या जागी आपल्या वडिलांचा पुतळा उभा करावा असं मनाशी ठरवलं असावं. सन 1862 मध्ये माणेकजी इंग्लंडला गेले असताना त्यांनी तिथं भरलेल्या एका आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाला भेट दिली. त्या प्रदर्शनात मेसर्स कोलब्रुकडेल या इंग्लंडमधल्या ख्यातनाम कंपनीच्या दालनात असलेलं एक आकर्षक कारंज त्यांच्या नजरेला पडलं.
त्या कंपनीनं ते कारंजं दक्षिण अमेरिकेतल्या चिली या देशासाठी तयार केलं होतं. ते कारंजं विक्रीसाठी नसल्यामुळं माणेकजींनी त्याच कारंजासारखं दुसरं कारंजं घडवण्याची कंपनीला विनंती केली. फक्त त्या कारंजामधल्या उंच खांबावर असलेल्या गॉडेस ऑफ स्प्रिंगच्या पुतळ्याऐवजी त्यांच्या वडिलांचा म्हणजे करसेटजींचा पुतळा बसवायला सांगितलं. माणेकजींनी सांगितल्याप्रमाणे कारंज तयार व्हायला 5 वर्षांचा कालावधी लागला. सन 1867 मध्ये कारंजासह पुतळा मुंबई बंदरात आला. पुतळ्यासहितचं ते कारंज बसवण्यासाठी नागपाडा जंक्शन मधली तलावाची जागाही देण्यात आली. परंतु ज्या जागी हे कारंज बसवायचं होतं त्या जागी तलाव होता. पुतळा कारंजासह असल्यामुळे पाणी आवश्यक होतं. कारंजासाठी आवश्यक तेवढी जागा ठेवून बाकीचा तलाव बुजवण्यात आला. पुतळा बसवलेलं कारंज ठरवलेल्या जागी स्थापन करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या ताब्यात देण्यात आलं आणि 1868 साली त्या जागी तो पुतळा स्थापन करण्यात आला. नागपाडा जंक्शन ही मोठी वैशिष्ट्यपूर्ण जागा होती. या चौकात मुंबईच्या चहूबाजूंनी येणारे 4 महत्वाचे रस्ते एकमेकांना छेदत होते. मुंबई सेंट्रल स्टेशनहून भायखळ्याच्या दिशेने येणारा बेलासिस रोड, आत्ताचा जहांगीर बोमन बेहराम मार्ग, 2 टाकीहून येणारा डंकन रोड आणि 7 रस्त्याहून येणारा ईस्ट बेलासिस रोड म्हणजे आत्ताचा मौलाना आझाद मार्ग, हे 4 रस्ते नागपाड्यात ज्या चौकात एकत्र येतात ते नागपाडा जंक्शन. कारंजाच्या मधोमध असलेला खांबाच्या अग्रभागी उभा असलेला करसेटजींचा पुतळा पुढच्या काहीच काळात मुंबईभर खडा पारशी म्हणून ओळखला जाऊ लागला. पुढची जवळपास 60 वर्ष शोभिवंत कारंजामध्ये उंच उभा राहून हा खडा पारशी त्या परिसरावर लक्ष ठेवून होता. मुंबई वाढली, लोकसंख्या वाढली, तशी रहदारीही वाढली. घोड्यांच्या ट्राम जाऊन विजेवर चालणाऱ्या ट्रामगाड्या आल्या. नागपाडा जंक्शन त्यावेळेचं महत्वाचं जंक्शन असल्यामुळे पुतळ्याच्या चहूबाजूने जाणाऱ्या ट्रामच्या ओव्हरहेड वायर्समुळे पुतळा खराब होऊ लागला. त्याचप्रमाणे त्या भव्य कारंजामुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण होऊ लागला. म्हणून 1928 साली महापालिकेनं तो पुतळा आणि कारंजाचं स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला. या स्थलांतराकरता करसेटजींचे नातू म्हणजेच लघुवाद न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश C.M. करसेटजी यांची संमती घेण्यात आली. सन 1929 साली या पुतळ्याचं आता आहे त्या जागी स्थलांतर करण्यात आलं आणि तेव्हापासून तो त्याच ठिकाणी उभा आहे. पुतळा ज्या कारंजात उभा होता ते कारंज आता नाही. नंतर त्याच्या दोन्ही बाजूंनी त्याला 2 उड्डाणपुलांचा विळखा पडला. एकेकाळी ऐटीत उभा असलेला मुंबईभर प्रसिद्ध पावलेला हा पुतळा आता 2 पुलांच्या सापटीत शेजारून जाणाऱ्या असंख्य वाहनांच्या धुरांड्यातून बाहेर पडणाऱ्या धुरानं गुदमरून जात अगदी बिच्चारा होऊन उभा आहे. आणि मंडळी, ही होती भायखळ्याच्या खड्या पारशाची गोष्ट. अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे, वाचक ओमकार गोवर्धन आणि केतकी थत्ते. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. चला पाहूया काही खुणा ज्या कथा सांगतील आता. इतिहासातून चला उलगडू आजही विस्मय गाथा.